नमस्कार. मी नंदकिशोर लांडे, राहणार लांडेवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी आज जगदंबा देवस्थान देऊळगाव राजा येथे आज सकाळपासून इथे आलेलो आहे. केवळ एक मनामध्ये आनंद की जो देवीने मला साक्षात्कार दिला. ज्यावेळी मी इथं आलो 11/2/2024ला मी इथं उपासना शिबिर करून गेलो परमपूज्य आंधळे गुरुजींकडे. त्यानंतर मला जो अनुभव आला तो अनुभव सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. 11/2/2024 रोजी मी इथं उपासना शिबिर करून गेलो. त्यानंतर मी सलग 11 दिवस उपासना करत 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 11व्या दिवशी देवी माझ्यासमोर प्रगट झाली आणि तिनं मला सांगितलं की मला कुठंतरी स्थान हवं आहे, तर मी उद्या येते. 12व्या दिवशी पुन्हा ती आली. आल्यानंतर मी तिला एका नथीमध्ये तिला स्थान दिलं. त्यानंतर जगदंबा इथले जे सेवेकरी आहेत दुर्गेश भाऊ यांना मी फोन केला. दुर्गेश भाऊ बोलले की 29 तारखेला ज्ञानमाळेचा कार्यक्रम आहे, तू ज्ञानमाळेला तुम्ही येऊ शकता. तर 29 तारखेला मी ज्ञानमाळेसाठी इथे आलो. ज्ञानमाळेचा कार्यक्रम चालू असताना मी पाहत होतो की प्रत्येकाने काही ना काही आणलं होतं आणि मी आलेलो एकटाच होतो, माझ्याबरोबर कोणी नव्हतं. मग प्रत्येकाने देवीचा शृंगार आणला होता. कोणी साडी आणली होती, कोणी तिचं ओटी भरण आणलं होतं, कोणी परडी आणली होती. हे सगळं पाहिल्यानंतर मी फक्त 5 भांडी आणि टॉवेल टोपी एवढंच घेऊन आलो होतो. हे सगळा कार्यक्रम चालू असताना मी एका परडीमध्ये बघितलं, त्याच्यामध्ये साडी होती. प्रत्येक जेवढ्या परड्या होत्या त्या परड्यांमध्ये साडी होती आणि माझ्या मनामध्ये एक रुखरुख लागून गेली की मी एक साधी साडीसुद्धा आणू शकलो नाही. मलाच माझ्या मनाची मला रुखरुख वाटायला लागली. आणि ज्ञानमाळीचा संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर माझ्या इकडं गुरुजींबरोबर सगळं बोलणं चालणं झाल्यानंतर मी माझ्या घराकडे निघालो. तर ज्या दिवशी मी घराकडे निघालो सकाळी 8 वाजता एकदम सुंदर अशी साधी माझ्या घरी आली होती आणि तिकडे माझी आई, माझी भाऊजाई, माझी बायको या सगळ्यांनी तिच्याकडे एक परडी होती. त्या परडीमध्ये सेम टू सेम देऊळगाव राजा इथला जो फोटो मिळतो शिबिरामध्ये, सेम टू सेम फोटो त्या परडीमध्ये होता. आणि ती जी स्त्री होती ती फक्त म्हणत होती की मला पैसे नको, तुमचा शिदा नको, काहीच नको, फक्त मला एक साडी हवी. तर आज मला हेच सांगायचं आहे की जे मी मनामध्ये ठरवलं होतं की मी एक साधी साडीसुद्धा आणू शकलो नाही, पण त्या देवीने स्वतः येऊन तिथं तिचं मानपान करून घेऊन गेली. हाच एक मोठा माझ्यासाठी फार मोठा अनुभव माझ्या जीवनामध्ये घडून गेला आणि हे सत्य आहे. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सहसा मी या गोष्टींवर कधी विश्वास ठेवत नाही, पण मी एक साधना शिबिर करायचं, स्वतःला काहीतरी साधून घ्यायचं म्हणून मी इथपर्यंत आलो होतो. सरांचे मी व्हिडिओ बघितले. व्हिडिओमधून मला भरपूर ज्ञान प्राप्त झालं. सत्य आणि असत्याची जी काय आहे खरी गोष्ट ती मला समजली, म्हणून मी शिबिर केलं. शिबिर केल्यानंतर मला हे सगळे अनुभव माझ्यासमोर प्रगट झाले आणि साक्षात देवी माझ्या घरी येऊन तिचा मानपान घेऊन गेली. तर जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. आत्ता या ठिकाणी नंदकिशोरनी जो स्वतःचा अनुभव सांगितला, पहिले या ठिकाणी क्लिअर करतो की तो एक स्वतः त्या ठिकाणी व्यवस्थित असं एक स्वतःचं आध्यात्मिक ज्ञान वगैरे सांभाळून आहे. वयाने माझ्यापेक्षा फार मोठा आहे, शिवाय सॉफ्टवेअर इंजिनियर सुद्धा आहे. तरी मी त्याला अरे तू रे का करतोय, कारण त्यांनी माझ्याकडून ज्ञानमाळ गुरु दीक्षा घेतलेली आहे. म्हणजेच आमचं नातं गुरु शिष्याचं आहे, म्हणून या ठिकाणी मी त्याला अरे तू रे करतोय, हे पहिले क्लिअर करतो. तर नंदकिशोरनी आता जे काही सांगितलं जे सर्व तुम्ही ऐकत आहात बघा, त्यांनी मला व्हॉट्सअपद्वारे एक मेसेज पाठवला होता की गुरुजी, माझ्या घरी एक बाई आली, त्या बाईनी परडी होती, परडीमध्ये त्या बाईनी जोगवा घेतला नाही, शिधा घेतला नाही, फक्त एक साडी द्या म्हणाली आणि साडी घेऊन ती बाई गुप्त झाली. तर मला पहिले वाटलं की हा प्रकार कदाचित त्याला स्वप्नामध्ये घडला असेल. मी त्याला जास्त असं महत्त्व दिलं नाही, मी थोडंसं त्याला लाईटली घेतलं. परंतु आज सकाळी जेव्हा तो इथे देऊळगाव राजामध्ये पोहोचला आणि सकाळी पोहोचून त्यांनी अक्षरशः त्याचा जो अनुभव सांगितला तो अंगावरती काटे आणणारा होता. म्हणजे ज्या दिवशी ज्ञानमाळ होती, ज्ञानमाळीच्या दिवशी आम्ही सर्वजण इथे होतो, त्याच्यासोबत इतर अनेक
15 ते 20 जणांनी या ठिकाणी ज्ञानमाळ घेतली आणि त्याच्या मनामध्ये एक रुखरुख लागली होती की आपण गुरुजींच्या देवीला किंवा काळूबाईला एक साधी साडी सुद्धा आणली नाही, तर आपण एखादी साडी आणून इथे नेसवायला पाहिजे होती. आणि ही रुखरुख जेव्हा त्याच्या मनाला लागून गेली, त्या ठिकाणी तो आतून व्याकुळ झाला. तर नेमकं त्याच वेळेला जगदंबा साक्षात एका बाईचं रूप घेऊन त्याच्या घरी गेली, अशी त्यांची श्रद्धा आहे. बरं, आता हा काही स्वप्नाभास नाही, स्वप्नामध्ये यांना दिसलेलं नाही. तिथे त्याची आई, त्याची बायको आणि त्याची वहिनी या तीनही महिला या प्रत्यक्षपणे त्या घटनेच्या साक्षीदार आहे. आणि सदरचा नंदकिशोर हा स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे तो त्याच्या कामामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ख्यातनाम आहे. आध्यात्मिक क्षेत्रातही त्याची प्रगती बऱ्याचपैकी आहे. आणि बाप दाखव किंवा श्राद्ध कर ही त्याची वृत्ती आहे, हे त्याच्या बोलण्यावरून सकाळपासून मी बघितलं. त्यांनी मला सांगितलं की गुरुजी, मी सायन्सला मानणारा माणूस आहे, सायन्सचा विद्यार्थी आहे. मी जोपर्यंत चमत्कार घडत नाही तोपर्यंत नमस्कार करत नाही. परंतु तुमचं उपासना शिबिर जेव्हा मी केलं, तर अगदी 11व्या दिवशी खुद्द आई जगदंबा काळूबाई त्याच्यासमोर साक्षात उभी राहून त्याला दर्शन देऊन बोलली. हा चमत्कार अक्षरशः 12 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या माणसालाही लवकर घडत नाही. तो चमत्कार त्याला फक्त 11 दिवसांमध्ये घडला. ही सर्व उपासना शिबिराची किमया आहे. परंतु मी त्याला सांगितलं, ही उपासना शिबिराची नसून माझ्या परमपूज्य गुरु परशुराम नाना आंबोरे आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाची किमया आहे. आणि या ठिकाणी मी स्वतः यासाठी बोलतोय की बरेच जण म्हणतात, म्हणजे हल्ली तर काही शेंडफळं अशी आहे की जी काही नको नको तशा कमेंट टाकतात की बुवा देवी फक्त भिकारी बायांच्या अंगात का येते, गरीब महिलांच्या अंगात का येते, धुनी भांडी करणाऱ्या महिलांच्या अंगात का येते, किंवा भिकारचोट लोक हे देवाचे पुजारी असतात, असल्या काही थुकरट कमेंट माझ्या व्हिडिओवरती येतात. अशा नीच, निर्लज्ज आणि नालायक लोकांना ब्लॉक सुद्धा केलेलं आहे. परंतु या ठिकाणी सांगावंसं वाटतं, नंदकिशोर या ठिकाणी इंजिनियर आहे. असे अनेक या ठिकाणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे आणि प्रोफेशनल व्यवसायामध्ये शिक्षक असणारे सुद्धा माझे काही शिष्य आहे. आणि त्यांना माझ्यापासून जे अनुभव प्राप्त झाले, हे अनुभव त्यांना उपासना शिबिरामध्ये मिळाले. मी कुठल्याही व्यक्तीला ताबडतोब ज्ञानमाळ देत नाही. माझ्या नावाने हल्ली काही व्यक्तींनी प्रचार केला होता की आंधळे सर प्रत्येकाला ज्ञानमाळ देतात. तर अशा मूर्ख आणि म्हाताऱ्या कोताऱ्या व्यक्तींना मी सांगू इच्छितो की मी प्रत्येकाला ज्ञानमाळ अजिबातच देत नाही. महिन्याला साधारणतः त्या ठिकाणी 100 ते 150 व्यक्ती शिबिर करतात. मग मी महिन्याला 100 ते 150 ज्ञानमाळी करत नाही, तर अगदी 10 ते 15 ज्ञानमाळीच होतात. म्हणजे काय, तर तुम्ही शेकड्यामध्ये जर प्रमाण काढलं तर 10% व्यक्तीच फक्त गुरुदीक्षा घेतात, 90% व्यक्ती घेत नाही. आणि या 10% व्यक्तींना सुद्धा माझा नियम आहे की तुम्हाला पहिले उपासना शिबिर करावं लागेल. शिबिरात जर तुम्हाला दृष्टांत मिळाला, अनुभव आला आणि जगदंबेने तुम्हाला दर्शन दिलं, तरच फक्त माझ्या हाताने मी ज्ञानमाळ देतो. कारण ज्ञानमाळ हा माझा कुठलाही धंदा नाही, व्यवसाय नाही. मी स्वतः प्रोफेशनल आहे, स्वतः एक बऱ्यापैकी शिक्षण ठेवून आहे आणि स्वतः शिक्षकी पेशा माझा आहे. तसाच हा सुद्धा इंजिनियर आहे. आणि सुशिक्षित माणसाला जेव्हा देवाचं साक्षात दर्शन घडतं, तेव्हा त्याच्या भावना तो प्रगटपणे मांडू शकतो. त्या ठिकाणी त्याला स्वतःच्या प्रोफेशनची सुद्धा चिंता वाटत नाही. आता मगाशी नंदकिशोर जे बोलला, त्याच्या बोलण्यावरून कुठेच जाणवलं नाही की माझा याच्यावरती, माझ्या इंजिनिअरिंगच्या धंद्यावरती याचा परिणाम होईल का, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. कारण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडल्यावर तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतो, हे सर्वांना माहिती आहे. विशेष म्हणजे तो लांडेवाडी म्हणजे मंचर, पुणे मंचर या ठिकाणचा तो रहिवासी आहे. मंचर आणि लांडेवाडी हल्ली आता एकच होत चाललेलं आहे. तर आज मंचर मधले अनेक माझे शिष्य आहे जे स्वतः समोर येऊन सांगतील की त्यांना सुद्धा त्यांचे किती भव्य दिव्य अनुभव आपल्या उपासना शिबिरामध्ये प्राप्त झाले. मंचर मध्ये आणखीन एक माझा शिष्य आहे जो त्या ठिकाणी MD डॉक्टर आहे, शिवाय त्यांनी PhD सुद्धा केलेली आहे. एवढा एज्युकेटेड डॉक्टर असणारा व्यक्ती हा सुद्धा त्याचे अनुभव लवकरात लवकरच आपल्या चॅनलवरती सांगेल. कारण त्याला सुद्धा जगदंबेने खुद्द दर्शन देऊन त्या ठिकाणी कृतार्थ केलेलं आहे. आणि त्यामुळे जे म्हणतात ना की धुनी भांडी करणाऱ्यांनाच देव पावतो, तर मूर्ख नालायक लोकांना सांगतो, धुनी भांडी करणारे नाही, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक अशा 4ही वर्णाचे व्यक्ती लवकरात लवकर अनुभवासकट तुमच्या समोर उभे करतो. कारण मला माझ्या जगदंबेवरती पूर्ण विश्वास आहे, तिच्या शक्तीवरती विश्वास आहे. दुसरा विषय म्हणजे याच व्हिडिओमध्ये एक प्रश्नाचं उत्तर देतो. एका व्यक्तीने कमेंट केली होती की मंदिरामध्ये जी चोरी झाली देवीच्या मूर्तीची, तर देवीच्या मूर्तीची चोरी झाल्यावर त्या व्यक्तीला तब्बल 6 घंट्यामध्येच फटका मिळाला.
त्या व्यक्तीला अटॅक आला, ती व्यक्ती अतिशय जास्त सिरियस होती, व्हेंटिलेटरवरती तिला टाकलं होतं, त्या व्यक्तीसाठी मी जगदंबेचा अभिषेक करून तिला शांत केलं आणि त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. तर एका नालायकाने टाकलं की तो चोरी करणारा व्यक्ती तुमचाच आहे, म्हणजे मीच कुठल्या तरी व्यक्तीला त्या ठिकाणी त्याला चोरी करायला सांगितलं बुवा व्हिडिओ तयार करण्यासाठी. तर माझ्याजवळ कंटेंट एवढे आहेत रे बाबा की तुम्ही बघताना थकून जासाल, परंतु माझे विषय संपणार नाही, कारण मला विषय देणारी, सुचवणारी, प्रेरणा देणारी आणि मुखातून बोलणारी जगदंबा आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.